जेव्हा देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द होते तर हा प्रश्न फक्त पेपर लीकचा नाही तर संपूर्ण व्यवस्था किती सुरक्षित आहे यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आधी परीक्षा घेतली जाते, त्यानंतर माहिती येते की पेपर्स लीक झाले, त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात येते आणि आता पुढे चौकशी। नेमकं भारतात हे एक्झाम सिक्युरिटी क्रायसिस सुरू झालेला आहे का, याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नेमकं हे प्रकरण काय आहे हे समजून घेणार आहोत आणि याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहे, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने या तणावाला सामोरं जावं लागतं, या सर्व विषयाची आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1S च्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। नीट परीक्षा रद्द झालेली आहे पेपर लीक झाल्या कारणामुळे आणि भारतात हे एक्झाम सिक्युरिटीचं क्रायसिस सुरू झालंय का या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता। बघा, विषयाकडे परत येऊ। नीट UG 2026 परीक्षा रद्द। जी मेडिकल क्षेत्रातील प्रवेश परीक्षा, भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे आणि ती आता रद्द झालेली आहे। अख्खा सोशल मीडिया या न्यूजने आपल्याला भरलेला दिसतोय। त्यावर जे विरोधक सुद्धा आहे ते सुद्धा केंद्र सरकारवर आता धारेवर घेत आहे, त्यांना धारेवर धरत आहे आणि नेमकं या पेपर फुटीच्या घटना होतात कशा वारंवार, कारण 2026 ला आता ही घटना झालेली आहे। यापूर्वीही 2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। सो हे काही नव्यानं नाही आहे। बघा, नेमकं काय घडलं हे आपण बघून घेऊया। नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्याला NTA म्हटलं जातं, ठीक आहे, त्यांनी काय केलेलं होतं की 3 मे 2026 ला नीट UG ची परीक्षा कंडक्ट केलेली होती, पण आता तीच परीक्षा रद्द केलेली आहे। कारण काय तर प्रश्नपत्रिका लीक झालेला आहे आणि व्हॉट्सअपवर गेस्ट पेपर्स जे आहेत ते फिरत होते आणि त्यामधून हे सर्व प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे। त्यामध्ये काय की प्रश्न जुळणे, अनेक राज्यांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप झालेले आहेत। तब्बल त्या गेस्ट पेपरमध्ये 400च्या आसपास एकूण प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत होते आणि त्यापैकी 120च्या आसपास प्रश्न सरळ त्या गेस्ट पेपर मधून आलेले सुद्धा दिसतात। सो हा किती मोठा स्कॅम आहे हे आपल्याला लक्षात येतं। आणि यामध्ये काय की केंद्र सरकारने संपूर्ण तपास आता हे CBI कडे दिलेला आहे, म्हणजे CBI आता त्याला इन्व्हेस्टिगेट करणार आहे। आता 2024चं जे प्रकरण होतं मग त्यामधून आपण काही शिकलो की नाही, कारण जस्ट 2 वर्ष झालेले नाही आणि परत अशा प्रकारची घटना आपल्या समोर आलेली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ही बघा 2017 ला स्थापन करण्यात आलेली होती। एक राष्ट्रीय स्तरावर एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करण्यासाठीची ही एक एजन्सी आहे, ठीक आहे। आणि याचे जे डायरेक्टर आहे अभिषेक सिंग यांनी आता सांगितलेलं आहे की ही जी नीट UG ची परीक्षा आहे ती आता री एक्झाम करणार आहेत आणि याच्या तारखा पुढील 7 ते 10 दिवसात जाहीर होऊ शकतात असं आता त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे। नेमकं या पद्धतीचं घडलेलं हे प्रकरण आहे। बघा, मग हा फक्त पेपर लीकचा मुद्दा आहे का, तर बिलकुल नाही। जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यवस्था किती सुरक्षित आहे आणि किती असुरक्षित आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होतो। बघा, ही घटना भारताच्या संपूर्ण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सिस्टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। अनेक प्रकारचे आपल्याला प्रकरणे त्यामध्ये दिसून येतात, उदाहरणे दिसून येतात की या परीक्षेत घपला झाला, त्या परीक्षेत घोटाळा झाला, आधीच पेपर लीक झाले, ठीक आहे। सो या पद्धतीच्या घटना काही नवीन नाही आहे। बघा, ही जी नीटची जी परीक्षा आहे ही देशातील सर्वात मोठ्या आणि संवेदनशील परीक्षापैकी एक आहे। संवेदनशील का की तुम्हाला माहित आहे की डॉक्टरेटला नंबर लागण्यासाठी किंवा मेडिकल फील्डला जाण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो। बघा, वेब सिरीज सुद्धा त्यावर आलेल्या आहे, त्यामधले जो मुलांचा स्ट्रगल आहे, विद्यार्थ्यांचा जो स्ट्रगल आहे तो त्यांच्या त्या वेब सिरीज मध्ये व्यवस्थितरित्या मांडण्यात आलेला आहे। सो हा संवेदनशील मुद्दा तर आहेच। जवळपास 24 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला अपेअर होत असतात, ही परीक्षा देत असतात। सो इतक्या मोठ्या मास लेवलवर जर अशा पद्धतीच्या परीक्षा री एक्झाम कराव्या लागत असेल, परत घ्यावा लागत असेल, रद्द कराव्या लागत असेल तर हा खूप मोठा फटका आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि MBBS BDS प्रवेशाचे भविष्य मग कशा पद्धतीने राहणार, अशा पद्धतीचे जर पेपर्स लीक झाले तर त्यामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं काय। सो हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो। लाखो कुटुंबियांची आर्थिक आणि मानसिक गुंतवणूक त्या ठिकाणी झालेली असते। बघा, कुठली एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, तुमचं डेडिकेशन, तुमची मेहनत त्या ठिकाणी टाकावा लागतात आणि त्यामुळे आर्थिक आणि मानसिक जी गुंतवणूक तुम्ही केलेली असते आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जर त्रास सहन करावा लागत असेल
तर ही सर्वात मोठी घटना आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि मेरिट सिस्टीमवर जो काही मग आघात होत आहे बघा, किती विद्यार्थ्यांकडे आता तो पेपर गेलेला असेल, बरोबर आहे, व्हॉट्सअपवरून फिरलेला असेल, आणि काही इकडे तर ज्या प्रिंट कॉपी आहेत त्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत, अशा सुद्धा घटना आहेत. सो मग हे मेरिट सिस्टम डावलल्या जात आहे का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून हा फक्त पेपर लीक मुद्दा नाही, तर यासोबत अनेक असे घटक जोडल्या गेलेले आहेत. येते लक्षामध्ये. पुढे बघा, नेमकी संशयास्पद बाब काय होती या प्रकरणामध्ये. तर काही गेस पेपर्स मधील 100 अधिक प्रश्न, जसं मी तुम्हाला सांगितलंय की 120 प्रश्नाच्या आसपास डायरेक्ट प्रश्न त्यामध्ये आलेले दिसतात, आणि वास्तविक पेपरशी जोडल्याचा दावा सुद्धा समोर आलेला आहे. बायोलॉजी आणि केमिस्ट्री मधील अनेक प्रश्न जसेच्या तसे मॅच झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. राजस्थान आणि उत्तराखंड मध्ये तपास सुरू झालेला आहे. राजस्थान मधला एक विद्यार्थी केरळमध्ये शिकत होता आणि त्याच्याकडे व्हॉट्सअप वरून तो पेपर गेलेला आहे. काही ठिकाणी तर पोस्टाने सुद्धा पेपर गेल्याच्या घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. इथे लक्षामध्ये, काही आरोपी आणि मध्यस्थांना या प्रकरणामध्ये आता ताब्यात घेतलेला आहे, आणि इतकंच नाही तर महाराष्ट्राचं कनेक्शन सुद्धा या प्रकरणामध्ये सापडलेलं आहे. नाशिकच्या एकाला अटक सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आणि आता या अनुषंगाने हा तपास पुढे सुरू राहणार आहे. पण नेमका तपासून आपण त्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन आपण दाखवतो का, त्यामधून काही सुधारणा घडवून आणतो का, की नुसतं फक्त आपण इन्व्हेस्टिगेशन करून हे प्रकरण मग तिथल्या तिथे थांबवून देतो, हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. मग आता या पद्धतीच्या जर पेपर्स लीक होत असेल, परीक्षा रद्द होत असेल, तर मग विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे. बघा, दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे की मानसिक थकवा. अनेक विद्यार्थ्यांनी 2-3 वर्षाची तयारी केलेली आहे. बघा, ज्या एंट्रन्स एक्झाम असतात ते एकदा होत असतात, वर्षातनं एकदा होत असतात, आणि इन केस जर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत नसेल तर तुम्ही परत रिपीटर्स ती एक्झाम देत असतात, परत रिपीट करत असतात ती एक्झामसाठी. त्यामध्ये तुमचे 2-3 वर्ष, कुणी कुणी 4-4, 5-5 वर्ष सुद्धा या एंट्रन्स मध्ये थांबून असतात आणि एक्झाम्स देत असतात. सो हा एक तऱ्हेने काय म्हणता येईल आपल्याला, की मानसिक थकवा किती प्रकारचा त्यावर जनरेट होतो. आणि मग अशी जर परीक्षा, समजा एखाद्याची परीक्षा चांगली गेली आणि ही परीक्षा नेमकी रद्द झाली, तर त्यांनी काय करावं, त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो री एक्झाम मध्ये जसाच्या तसा राहील का, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतो. बघा, कोचिंगचं प्रेशर आहे, कारण भरपूर साऱ्या ज्या टेस्ट आपण त्या ठिकाणी देत असतो, पैसा खर्च करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. सो हे सुद्धा एक प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. रिपीटर्स म्हणून अनेक सॅक्रिफाईस त्या ठिकाणी केलेले असतात. सोशल प्रेशर जे असेल, तुमच्या कुटुंबाचं प्रेशर असेल, तुमच्यावर आर्थिक ताण असेल, अशा सगळ्या गोष्टींचा सामना सुद्धा विद्यार्थ्यांना करावा लागतो. आणि मेंटल प्रेशर जे आहे किंवा त्याची मेंटल हेल्थ जी आहे ते सुद्धा इथे आपल्याला कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरं बघा, अनइक्वल ऍडव्हान्टेज डिबेट. आता अनइक्वल ऍडव्हान्टेज डिबेट काय आहे, तर आता जशी ही पेपर फुटीची घटना झाली आणि परीक्षा रद्द झाली, तर री एक्झाम त्या ठिकाणी आता घेण्यात येईल. मग री एक्झाम घेणं हे एक प्रकार योग्य आहे. कारण काय, तर लीक जो झालेला पेपर आहे तो त्यामुळे काय की फेअरनेस सगळ्यांसाठी त्या ठिकाणी दिसून येत नाही. फेअरनेस नसल्यामुळे री एक्झाम घेणं बरोबर आहे. पण दुसरी बाजू काय आहे, तर सगळ्यांना शिक्षा का, कारण सगळेच त्यामध्ये इन्व्हॉल्व नसतील. काही जणांनी मेहनतीने अभ्यास केलेला असेल, मेहनतीने परीक्षा दिलेली असेल, आपले एफर्ट्स टाकलेले असेल, डेडिकेशन त्या ठिकाणी ठेवलेलं असेल, वर्षभर लाईनअप ते राहिलेले असतील, आणि त्यानंतर त्यांची परीक्षाचं चांगल्या पद्धतीने त्यांनी पेपर सोडवलेला असेल आणि ते एक्सपेक्ट करत असेल की माझा रिझल्ट येणार आहे, परंतु आता री एक्झाम झाल्यामुळे सेम परफॉर्मन्स त्याचा राहणार का. सो ही गोष्ट कुठेतरी व्होलॅटिलिटी आपल्याला त्यामध्ये दिसून येते लक्षामध्ये. आणि मग ज्यांनी प्रामाणिक परीक्षा दिलेली आहे त्यांना मग ही एका पद्धतीची शिक्षा होणार की नाही, येते लक्षामध्ये. सो या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर या पेपर फुटीचा, या प्रकरणाचा परिणाम अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. आता सर्वात मोठा प्रश्न अशा प्रकरणामधून काय आपल्याला उपस्थित होतो किंवा कुठला मोठा प्रश्न उपस्थित राहतो. एनटीए आणि भारताच्या परीक्षा व्यवस्थेवर विश्वास उरला आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बघा, सीयूईटी मधील सर्व्हर ग्लिच आणि सेंटर मिसमॅनेजमेंटचे प्रकरण या आधी घडलेले आहेत. सो या पद्धतीच्या घटना आपल्याला दिसून येतात. रिक्रुटमेंट एक्झाम पेपर काय झालेले आहे, बऱ्याचदा लीक झालेले आहेत. रेल्वेचे पेपर असू दे किंवा तुमचे पोलीस भरतीचे पेपर असू दे, ठीक आहे, एसएससी चे असू दे, अनेक घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ऑनलाईन ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळेस अशी प्रकरण आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. राज्य सेवा आयोगांवर सुद्धा ही अनेक प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लागलेले आहेत. येते लक्षामध्ये. एसएससी, रेल्वे, पोलीस
या भरतीतील जी अनियमितता आहे तो या पद्धतीच्या अनेक घटना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सर्वात मोठे हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा या ज्या संस्था आहेत ज्या एक्झाम कंडक्ट करतात यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे, हे पेपर लीक कसे होतात, पेपर कसे फुटतात. सो कुणी ना कुणी यामध्ये हाय लेवल अथॉरिटी जे आहेत त्या इन्व्हॉल्व असतात, ज्यांचे काय म्हणतात कनेक्शन्स आहे, असे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सो ही साधी घटना नाही आहे. ज्यांच्या हाती कारभार आहे त्यांच्यावर निश्चितच हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून हे एक फक्त पेपर लीकचं प्रकरण नाही, तर हा सर्वात मोठा इन्स्टिट्यूशनवर प्रश्नचिन्ह उभा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आय होप की हे प्रकरण काय तुमच्या लक्षात आलेलं असेल, तुम्हाला समजलं असेल. आणि याच अनुषंगाने मेनसाठी आपण एक प्रश्न बघून घेऊया की भारतामध्ये स्पर्धा परीक्षांभोवती निर्माण होत असलेले पेपर लीक आणि तांत्रिक गैरव्यवहार हे केवळ प्रशासकीय अपयश नसून संस्थात्मक विश्वासाच्या संकटाचे लक्षण आहे. याची चर्चा करायची आहे. बघा, या पद्धतीचे जेव्हा तुम्ही प्रश्नाची उत्तरं लिहिता सो डायव्हर्सिटी आपल्याला त्या ठिकाणी काय दिसून येते आणि आपल्याला विविध कनेक्शन्स बनवता येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर फ्रेम करता येतात, जे एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही याचे काय डायमेन्शन्स तुम्हाला देता येतात मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे 29,999 रुपयाला. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्त्वाचं, जेव्हापर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तेव्हापर्यंत लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत खूप जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करा प्रतीक सर म्हणून, आणि त्यामध्ये तुम्हाला योग्य ते डिस्काउंट देण्यात येईल. इतकंच नाही तर मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला सिलेबस लागत असेल, नोट्स हव्या असतील, गायडन्स हवा असेल, मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. एओनायसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून विविध गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एओनायसच्या टेलिग्रामला जॉईन करायचा आहे. आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिस नंबर देत आहे, तुम्ही कॉल करू शकता. सो आय होप तुम्हाला हा विषय कळला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.